भावेश कावरे एका व्हिडिओ व्हायरल झालाय, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की इथे व्हेजिटेरियन लोकांनाच हे घर भेटेल, कारण की त्या ओनरचाच क्रायटेरिया होता की मला हे घर एका व्हेजिटेरियनला द्यायचं आहे. तो ओनर स्वतः वारकरी आहे आणि तो मांसाहार करत नाही. मग त्याची अशी इच्छा होती किंवा त्याची काही अशी श्रद्धा असेल की हा फ्लॅट फक्त एका व्हेजिटेरियन कुटुंबाकडे जावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता. मला याच्यामध्ये कुठल्याही नॉन व्हेजिटेरियनचं मन दुखवायचं नव्हतं, आणि जरी मन दुखलं असेल तर मी त्याची मनापासून माफी मागतो. तुम्ही बिंदास मांसाहार करा. मी स्वतःही नॉन व्हेजिटेरियन आहे. श्रावण आहे म्हणून मी मच्छी, मटन, चिकन दाखवत नाहीये, नाहीतर मी त्याचाच व्हिडिओ बनवला असता आणि टाकला असतं की सी व्यू देखते देखते चिकन पिज्जा एंजॉय करना चाहते हो तो आ जाओ बॉस, दिखा दूंगा. लोकांनी हा व्हिडिओ चुकीच्या मार्गाने घेतलेला आहे. मी त्या सगळ्यांना एकच सांगेल, जर तो व्हिडिओ तुम्ही नीट पाहाल तर त्याच्यामध्ये मी कुठल्या समाजाला बोललेलो नाहीये. मी फक्त जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना बोललेलो आहे. आणि काही परप्रांतीय बोलतात की मराठी माणूस फक्त मांसाहार करतो, तर मला त्या लोकांना सांगायचं होतं की मराठी माणसांमध्ये सुद्धा व्हेजिटेरियन लोक आहेत, जसं की माळकरी, वारकरी आणि ब्राह्मण समाज. तर ह्या लोकांसाठी मी तो फ्लॅटचा व्हिडिओ बनवला होता. तरी पण लोकांना जर वाईट वाटलं असेल, त्यांचं मन नाराज झालं असेल, तर मी त्यांच्याकडून माफी मागतो. आणि काही युवा नेते महाराष्ट्राच्या पोरांची दिशाभूल करतायत. जो मुद्दा नाहीये तो मुद्दा उचलतायत आणि बोलतायत जिथे हा भेटेल तिथे याला पकडा आणि मारा. तर महाराष्ट्राचे सीएम देवाभाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही यांच्याकडे जरा लक्ष द्या की एका युवाला फक्त व्हेज आणि नॉन व्हेज, म्हणजे तो व्हेजिटेरियनला सपोर्ट करतोय म्हणून त्यांना मारतायत आणि त्यांना बोलतायत की ह्याला पकडा आणि मारा. तर माझं एकच सांगू इच्छितो, मी व्हेजिटेरियनलाही घर देतो, मी नॉन व्हेजिटेरियनलाही घर देतो. मी भेदभाव करत नाही. त्या फ्लॅटचा क्रायटेरिया तसा होता, त्या ओनरची इच्छा तशी होती, म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आहे. मी कधीच कुठल्याही व्हिडिओमध्ये माझ्या आत्तापर्यंत जात, धर्म, भाषा, प्रांत कधीच केलेला नाहीये. मी प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला घर देतो आणि देत राहणार.